हाय फ्रेंड्स, कसे आहात? चला बघूया. मित्रांनो, हे जे गणित आहे ना, हे असे गणित येतात परीक्षेला. पहा कसा प्रश्न आहे. रमेशला 1/5 व 2/7 यांची बेरीज करायची होती, पण त्याने 1/5 व 2/7 यांच्या गुणाकार व्यस्तांची बेरीज केली. तर उत्तर काय असेल बघूया आपण. काय उत्तर त्यानं काढलं असेल. इकडे ऑप्शन दिलेले आहेत, आपण इथे उत्तर काढूया. त्याला 1/5 व 2/7 यांची काय करायची होती, बेरीज करायची होती, परंतु त्याने चुकून काय केलं, यांच्या गुणाकार व्यस्तांची बेरीज केली. मग यांचा गुणाकार व्यस्त काय होईल बरं बघा. 1/5चा गुणाकार व्यस्त होतो 5/1 व 2/7चा गुणाकार व्यस्त होतो 7/2. मग आता याची बेरीज करा. आता ही आपण गुणाकार व्यस्त करून घेतला, यांची बेरीज कशी येईल पहा. 5/1 अधिक 7/2 बरोबर. आता पहा, जेव्हा अपूर्णांकांची आपण बेरीज करतो तर आपण काय करत असतो, तिरपा गुणाकार. 5 2 10 प्लसचं चिन्ह, 7 1 7 छेदामध्ये बे 1 बे. काय येईल मग, 10 आणि 7 होतो 17, 17/2 एवढं उत्तर यायला पाहिजे. हे त्याचं उत्तर येईल. मग 17/2 हा ऑप्शनमध्ये आहे का, हे पहा. 3 नंबरचा ऑप्शन 17/2. ठीक आहे, ऑप्शन नंबर 3. अशा प्रकारे उत्तर काढायचे असतात. फार सोपे आहेत. पोलीस भरतीसाठी, नवोदयसाठी, स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी असे गणित उतरतात. त्यासोबतच काही RRB किंवा रेल्वे भरतीच्या परीक्षा असतील त्यासाठी, किंवा TETच्या परीक्षेसाठी सुद्धा हे प्रश्न उतरत असतात. मग अशा प्रश्नांचा 1-2 स्वरूप जरी कळले तुम्हाला, तर त्या आधारावर तुम्हाला इतर गणित असे सोडवता येतात. ठीक आहे, लिहून घ्या. धन्यवाद. हाय फ्रेंड्स, कसे आहात? पहा, एका पुस्तकाचा 2/3 भाग व 10 पाने वाचून झाल्यावर 80 पाने वाचायची राहिली, तर पुस्तकात किती पाने आहेत? पुस्तकातील एकूण पाने आपल्याला काढायची आहेत. इकडे ऑप्शन दिलेले आहेत, त्यानुसार आपण करूया. पहा, पुस्तकाचे किती भाग वाचलेत, तर पुस्तक म्हणजे आपण समजूया, म्हणजे पुस्तकाचे एकूण पाने हे X मानू. चला तर X मानले एकूण पाने. आता ह्या X पैकी 2/3 भाग वाचला, म्हणजेच Xचा 2/3 भाग हा वाचला आहे. म्हणूनच आपण याला असं करूया, 2X/3 एवढा भाग वाचला. आणि 2X/3 एवढा भाग वाचला, तसेच 10 पाने पण वाचलेली आहेत. मग शिल्लक राहिलेली पाने किती, 80 आहेत. आणि ह्यांचं सर्वांचं जर टोटल केलं तर पुस्तकाची एकूण पाने येतात, म्हणजे X येतं परत. मग हे समीकरण सोडवायचं आहे आता आपल्याला. मग कसं सोडवायचं बघा. 2X पुन्हा खाली घेऊया त्याला समजण्यासाठी. 2X छेदामध्ये 3 अधिक 80 आणि 10 90 करून टाका. 90 बरोबर X. याची व्हॅल्यू म्हणजे हे टोटल पुस्तक झालं, आणि याची व्हॅल्यू म्हणजेच सगळे एकूण पाने आहेत, हे दोन्ही सेम आहेत. मग ह्याचं समीकरण सोडवायचं. बघूया, हा +90 जो आहे तर तो इकडे टाकून द्यायचा, किंवा इकडे आपण घेऊया. मग +90 हा -90 होतो. 2X/3 बरोबर X - 90. ठीक आहे, इथपर्यंत आलो. हा 3 याला गारामध्ये आहे, इकडे गेल्याच्यानंतर तो गुणाकारामध्ये जाईल, म्हणजेच तो असा येईल. पहा, 2X बरोबर 3 कंसामध्ये X - 90. आता याला काय करायचं बघा, इथे भरपूर जागा आहे, आपण थोडंसं इकडे घेऊया. हा आता समोरचा भाग इथे घेऊया आपण. 3X म्हणजे 3X आणि 9 त्रिक 27 डायरेक्ट घेऊ. 2X बरोबर 3X
वजा बाकीचं चिन्ह, 9 त्रिक 27 म्हणजे 270. ठीक आहे, इथपर्यंत आपण आलो. हा एक्सला आता एक्सकडे पाठवून द्या, म्हणजे 3x हा इकडे जाईल. मग हा प्लस 3x आहे, इकडे वजा 3x होईल. 2x वजा 3x बरोबर वजा 270 एवढा भाग इथे शिल्लक राहिला. आता काय करायचं, 3तनं 2 गेले, 1 राहतो म्हणजे वजा x एवढा शिल्लक राहिला आणि इकडे वजा 270 एवढा शिल्लक राहिला. तर हे वजा वजाचे चिन्ह कटले, राहिला शिल्लक x बरोबर 270. तर एकूण पुस्तकाची पानं किती आहेत मग 270 आहेत. ऑप्शनमध्ये बघा 270, ऑप्शन नंबर 2 राईट, उत्तर बरोबर आलेलं आहे. असं उत्तर काढायचं. पहा मित्रांनो, लक्षात घ्या आणि व्यवस्थित लिहून घ्या, तुम्हाला समजलं असेल. हाय फ्रेंड्स, कसे आहात? पहा आपण बघूया हे गणित. मित्रांनो, याला आपल्याला सोडवायचं आहे, त्यापूर्वी आपण अगोदर हे वाचून घेणार आहोत. पहा, गणित असं आहे. एक भांडे पाण्याने 1/5 भरलेले आहे. ते भांडं किती भरलेलं आहे? 1/5. एक भांडे पाण्याने 1/5 भरलेले आहे. ते पूर्ण भरण्यासाठी आणखी 40 लिटर पाणी लागते. तर भांड्याची क्षमता किती? इकडे ऑप्शन दिलेले आहेत, आपण उत्तर काढणार आहोत. भांडे किती भरलेले आहे? पाण्याने 1/5. पहा, भरले 1/5 भरलेलं आहे भांडं ते, आणि 1/5 भरलेलं आहे आणि त्याला पुन्हा भरण्यासाठी त्याच्यामध्ये आणखीन किती पाणी ॲड करावं लागेल? 40 लिटर पाणी ॲड करावं लागेल. ठीक आहे ना. आता हे जे भरलेलं आहे, हे कितीच्या भरलेलं आहे? की एका भांड्याच्या. तर मग आपण काय करूया, भांड्याची क्षमता बरोबर x मानू, है ना, पूर्ण क्षमता. मग भांड्याची जेवढी क्षमता आहे x, त्या क्षमतेच्या 1/5 भांडं भरलेलं आहे आणि त्याला परत 40 लिटर पाणी ओतायचं आहे. मग आता पूर्ण भांडं भरून जाईल, म्हणजेच ते पूर्ण भांड्याच्या लेवल बरोबरीचं आहे. म्हणजे ही किंमत आणि आता ही किंमत सारखी असणार आहे. ही किंमत म्हणजेच अख्खं भांडं आणि त्या भांड्याची क्षमता, आणि इथे आता हे सर्व एकत्रित केल्यावर आता झाली भांड्याची क्षमता. म्हणजे दोन्ही किंमत आता सारख्याच झालेल्या आहेत. मग आता आपण हे जे समीकरण आहे याला सोडवून घेऊया. पहा, x गुणाकारामध्ये 1/5 म्हटलं की x म्हणजेच x/5 असंच करा. प्लस 40 बरोबर x. हा प्लस 40 इकडे एक्सकडे जातो तेव्हा वजा 40 होतो, म्हणजे x/5 बरोबरचं चिन्ह x वजा 40. इथपर्यंत आले तुम्ही. बघा पुढे. आता हा जो एक्सच्या छेदीला 5 आहे, 5 हा याला भागाकारामध्ये आहे, म्हणजे इकडे गेला गुणाकारामध्ये होईल. म्हणजेच x बरोबर 5 गुणाकारामध्ये x वजा 40. ठीक आहे, इथपर्यंत आले तुम्ही किंवा समजलं तुम्हाला. आता पुढे बघू. पहा, याच्या खाली जास्त स्पेस नसल्यामुळे याच्या बाजूलाच करतो मी. याच्या पुढचा भाग आता पुढे घेऊया. आता पहा, डायरेक्ट इथे घेऊ. 5x गुणाकारामध्ये केला तर इथे येतो 5x, म्हणजे x बरोबर 5x वजा 5 चौक 20 आणि 40 वरचा 1 0 म्हणजे 200. इथपर्यंत आले तुम्ही. आता कळलं तुम्हाला. आता काय करायचं आहे, हा x जशाच तसा ठेवा. हा जो 5x आहे ना, हा 5x हा एक्सकडे पाठवून द्या. मग हा प्लसमध्ये आहे, इकडे गेल्यावर मायनसमध्ये होईल, म्हणजे x वजा 5x बरोबर वजा 200. ठीक आहे, इथपर्यंत कळलं तुम्हाला. आता हा जो 5x आहे, 5x मधून हा x काढला म्हणजे 4x बाकी राहिला, हा वजा 4x बाकी राहिला आणि वजा 200. आता एक गोष्ट माहिती असेल की दोन्ही बाजूला वजाचे चिन्ह असतील तर ते कटतात. मग आपण कटले असं समजूया आणि राहिला भाग फक्त 4x बरोबर 200. हा जो xला 4 गुणाकारामध्ये आहे तो इकडे गेल्यावर भागाकारामध्ये जाईल. 200 भागाकारामध्ये 4. समजलं.
आणि मग 4ने याला भाग दिला असता 4 पंच 20 येतात, म्हणजे x बरोबर पंच म्हणजे 5, 4 कटले हे 20 कटले, एक शून्य राहिला कटायचा, तो शून्य इथे देऊन टाका. एक्सची किंमत 50 आहे. एक्स म्हणजेच टाकीची क्षमता होती, मग टाकीची क्षमता किती असेल? 50 लिटर. पहा ऑप्शनमध्ये आहे का 50 लिटर? हो, ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1 50 लिटर. म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. टाकीची क्षमता किती असायला पाहिजे? 50 लिटरची. अशा प्रकारे मित्रांनो हे गणित सॉल्व करायचं आहे. लक्षात घ्या, लिहून घ्या आणि पुन्हा आपण असंच भेटणार आहोत एक नवीन गणित घेऊन. ठीक आहे, धन्यवाद.